अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। आलेल्या तक्रारीचा निपटारा करण्याचे महसूल विभागाचे तहसीलदार सारिका भगत यांचे आश्वासन। कन्नड तालुक्यातील पिशोर येथे छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान टप्पा 1 चे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार सारिका भगत या होत्या। तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून नायब तहसीलदार निलेश राठोड, प्रशांत काळे, पंचायत समिती सभापती सौ सुप्रियाताई अनिल घुगे, पंचायत समिती सदस्य कैकशा पठाण यांच्यासह विविध विभागाचे कर्मचारी व मंडळातील तक्रारदार शेतकरी उपस्थित होते। या अभियानात खालीलप्रमाणे विविध प्रमाणपत्रे व दाखल्यांचे वाटप करण्यात आले। निकाली काढण्यात आलेल्या फेरफार एकूण संख्या 190, सातबारामधील दुरुस्ती संदर्भात स्वीकारण्यात आलेल्या अर्जांची संख्या 6, उपलब्ध करून देण्यात आलेल्या डिजिटल सातबाराची संख्या 89, अभियानाअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या 8 उतार्यांची संख्या 45, अभियानाअंतर्गत 125 प्रमाणपत्र वितरित करण्यात आले। एक खिडकी अंतर्गत निकाली काढण्यात आलेल्या अर्जांची संख्या 28, फार्मर आयडी मंजूर करण्यात आले। भूसंपादन प्रकरणी कमी जास्त पत्रके संख्या 0, अकृषिक परवानगी प्रकरण 0, फेरफार 22, दुरुस्ती 6, 8, उतारा 45 वरील प्रमाणे विविध दाखले व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले। या प्रसंगी पिशोर मंडळ अधिकारी श्रीमती अलका पटरे मॅडम, ग्राम महसूल अधिकारी केवलचंद बहुरे, सचिन मोरे, विशाल पंडित, निलेश गवडी, संजय विस्पुते, सरिता मेहर, सचिन मोरे, भाऊसाहेब जाधव, भूमी अभिलेख तसेच तहसील कार्यालयातील व विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते। नियमित करण्यासाठी संजनाताई जाधव यांनी आपल्या महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब, या जिल्ह्याचे पूर्वीचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी साहेब व त्या काळचे उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार साहेब यांना सर्वांना आम्ही निवेदन दिले आहे आणि परत आज सुद्धा आम्ही सर्व अर्ज आणि त्यांच्याकडे असलेल्या पावत्या जमा करणार। तर त्यांच्या सर्वांचं नाव त्या महसूल विभागापासून घेऊन त्यांचे घर नियमित करून द्यावे अशी मी तहसीलदार मॅडम यांना विनंती करतो। आपलं भाग्य असं आहे, या तालुक्याचे आमदार संजनाताई या सुद्धा एक माऊली आहे, उपजिल्हाधिकारी या सुद्धा एक माऊली आहे आणि सभापती सुद्धा एक माऊली आहे आणि तहसीलदार मॅडम सुद्धा माऊली आहे आणि नायब तहसीलदार सुद्धा माऊली आहे, सर्व महिला राज आहे। तर मी या महिलांना, ज्या माऊल्यांना घर नाही त्या माऊल्यांना घर मिळवून द्यावं आणि त्यांचं घर त्यांच्या नावावर करून द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो। कारण आम्ही या प्रकारामध्ये खूप संघर्ष केला आहे, ताईंना खूप प्रयत्न करून हा GR निघालाय। ह्या GR मार्फत तहसीलदार साहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी आमच्या सर्वांचे घर नियमित करून द्यावे।